नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मिक्स व्हेज ही भाजी दाखवणार आहे. आता या मिक्स व्हेजमध्ये मी कोणत्या भाज्या वापरल्या हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. आता यामध्ये मी वापरला आहे कोबी, बटाटा, भेंडी, शिमला मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता या सर्व भाज्या मी एकाच ताटलीमध्ये बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता ही मुलांना त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. मग अशा पद्धतीने जर आपण ह्या भाज्या मिक्स करून दिल्या आणि त्याची टेस्टसुद्धा बदलून जाते. सर्व मिक्स भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात आणि मुलांना ते समजत पण नाही. ज्या भाज्या आवडत नाही त्यासुद्धा आपण त्यामध्ये मिक्स केल्यामुळं मुलांना समजत पण नाही आणि पौष्टिक भाज्या अशा मुलांच्या पोटात जातात. त्यामुळं अशा प्रकारे जर आपण भाजी केली तर ती भाजी चविष्ट पण होते आणि पौष्टिक पण होते. बघा, आता मी गॅसवर एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता एक पळी तेल टाकून घेतलं. आता त्यामध्ये मी बटाटा हा 2-3 मिनटं चांगला खरपूस भाजून घेणार आहे. असं शिजवून असा बटाटा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला याच्यात परतून घ्यायचा आहे. चला तर मग आपण आता हा बटाटा परतून घेऊया. आता हा आपला बटाटा 5 मिनटं परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो असा कडक झाला पाहिजे, क्रिस्पी झाला पाहिजे. तर बघा मैत्रिणींनो, आता बटाटा आपला रेडी झालेला आहे. आता अशा प्रकारे आता हा कडक करून घेतलेला आहे. आता हा बटाटा आपण काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण आता भेंडी भाजून घेणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण यामध्ये भेंडी भाजून घेऊया. आता अशा प्रकारे आपण आता हे बटाटा काढून घेतलेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये तेल टाकायचं नाही, त्याच तेलामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता भेंडीसुद्धा अशी बटाट्याप्रमाणेच आपण कडक करून घेणार आहोत. तर आपण तेलाचा वापर फार कमी केलेला आहे. बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे तळून घ्यायचं नाही, अगदी एक पळी तेलामध्ये ते आपण शॅलो फ्राय करून घेत आहे. तर अशा प्रकारे आता आपण ही भेंडी व्यवस्थित अशी कडक करून घेऊया. आता आपली भेंडी कडक होत आली आहे. बघा मैत्रिणींनो, आपली भेंडी आता कडक झालेली आहे. आता त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, कारण अगोदर आपण एक पळी तेल वापरलेलं आहे. त्यामुळं अगदी थोडं तेल आपल्याला या भाजीमध्ये वापरायचं आहे. आता आपण त्यामध्ये भेंडी मी फोडणी केलेली आहे. त्यामध्ये मी भेंडी, कोबी आणि शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. आता फोडणी करून थोडंसं तेल टाकून फोडणी करून घ्यायची आणि या फोडणीमध्ये कांदा, लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर, हळद, हिंग मी टाकून घेतलेलं आहे. कांदा, लसूण मसाला आता हे थोडंसं कमी पडल्यामुळे मी वरून अजून टाकलेलं आहे. कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग टाकून आपल्याला त्यामध्ये शिमला मिरची आणि कोबी परतवून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये फोडणीमध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता जे बटाटा आणि भेंडी आपण फ्राय करून ठेवलेले होते ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. कोबी आणि शिमला मिरच आपण 2 मिनटं परतून घेतली आहे. त्यामध्ये आता हे भेंडी आणि बटाटा टाकून आपल्याला आता व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण आणि मीठ टाकून आणि कोथिंबीर टाकू आणि व्यवस्थित असं ते पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. बघा, आता आपण व्यवस्थित असं मीठ टाकून हलवून घेतलं आणि आता याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि अजून 2 मिनटं आपण परतून घेऊया. आपली मिक्स व्हेजची भाजी तयार झाली. बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि आपण आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या आपण यामध्ये टाकून आपण अशा प्रकारे अगदी साधी सिंपल अशी मिक्स व्हेज आपण तयार केली आणि अगदी टेस्टी लागते. मुलांना डब्यात करून दिलं तर मुलं पूर्ण डबा फिनिश करूनच येते. धन्यवाद.